हेच दे, ह्याची देवापै मागत. आणि काय दे? चरण सेवा अखंडित. चरण सेवा माय बाप्पानं कोणी मागितली? नामदेव महाराज सांगतात चरण सेवा दे. ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध होणार आणि भगवंताकडे काही मागण्यासाठी ज्या वेळेस माय बाप्पांनो पहिल्या प्रथम दुर्योधन निघाले आणि भगवान गोपाल कृष्णाकडे गेले. गेल्यानंतर माय बाप्पानं उशाजवळ बसले. अर्जुन नंतर गेले. अर्जुन गेल्यानंतर माय बाप्पानं पायथ्याशी बसले. भरतून भगवंतांनी झोपेचा सोंग घेतलेलं होतं. भगवंत उठल्या उठल्या अर्जुनाला बघितलं. अरे अर्जुना केव्हा आलास? इकडे महाराज सांगा, अहो देवा त्याच्या अगोदर मी आलेला हो. भगवंतांनी सांगितलं अगदी तू अगोदर आला असेल, पण अगोदर मी अर्जुनाला बघितलं. हो म्हणजे माय बाप्पांनो चरणाजवळ जे मागितलं ते कधी वाया जात नाही. केव्हाही माय बाप्पांनो काय पाहिजे भगवंतांनी विचारलं. युद्धासाठी तुला आमंत्रित करण्यासाठी आलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं मी ज्या बाजूने मी राहीन, तुम्ही दोघं आलात पण दोन्ही बाजून तर मी येऊ शकत नाही, पण ज्या बाजूला मी आलो असेल त्या बाजूने मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. भगवंतांनी सांगितलं माझी 56 कोटी यादव सैन्य आहे. दुर्योधनाने सांगितलं बस तेवढी जरी सैन्य मिळाली फार झालं, तू एकटा येऊन काय करशील? भगवंतांनी माय बाप्पांना सांगितलं घेऊन जा. अर्जुन आणि माय बाप्पानो भगवंताला सांगितलं देवा. अर्जुनाने विचारलं अर्जुना अरे तू खुश आहेस काय? मी आल्यानंतर मी शस्त्र घेणार नाही. पण तू अर्जुनाने सांगितलं देवा तू एकटा असलास ना की बस माझा विजय आहे. माय बाप्पांनो अशा पद्धतीने माय बाप्पांनो की त्या ठिकाणी कौरव पांडवांचं काय झालं, तो पांडवांनी तो भगवान परमात्मा आपलासा केलेला होता. एक दिवशी महाराज वर्णन करतात महाभारतामध्ये की ज्या वेळेस धर्मराजांनी आणि भीमाला सांगितलं अरे आज आपण थोडासा मेजवानीचं भोजन आहे, भगवंताला घेऊन ये म्हणे. हो भगवंताला बोलवण्यासाठी जा. भीमाने सांगितलं हो ठीक आहे मी बोलवून आणेन. काय तुम्ही स्वयंपाक करा. स्वयंपाक करायला सुरुवात केली. अरे तू केव्हा जाशील आणि केव्हा येशील? स्वयंपाक झाला की मला सांगा म्हणे, मी त्या क्षणी घेऊन येईन. स्वयंपाक पूर्ण झाला माय बाप्पांनो आणि धर्मराजाने सांगितलं अरे केव्हा जाशील तू? ताट वाढायला सुरुवात करा म्हणे. बघा माय बाप्पांनो किती विश्वास होता पांडवांचा. हो आणि ताट वाढून झाले. भीम निघाला, गदा घेतला आणि गदा घेतला घराच्या बाहेर निघाले, गरगर गरगर फिरवला आणि जो आकाशामध्ये फेकला, वरती फेकला. भगवंताला एकच सांगितलं देवा हा गदा वरतून खाली येत नाही तोपर्यंत तू आला पाहिजेस, नाही तर या गद्या खाली मी मान घालून जीव देईन. काय प्रतिज्ञा, विषम प्रतिज्ञा होती माय बाप्पानं. काय प्रतिज्ञा केली त्या ठिकाणी. वरती गदा फेकला, वरतून गदा खाली आला नाही तोपर्यंत भगवंतानी गदा पकडला गदा आणि सांगितलं अरे भीमा तू किती म्हणे हट्टी आहेस. जर आता आलो नसतो तर हा गदा तुझ्या डोक्यामध्ये पडला असता. काय माय बाप्पानं त्या ठिकाणी सांगितलं देवा अरे विश्वास आहे तू मरू देणार नाही. काय किती विश्वास होता माय बाप्पानं. काय असा भगवंत आपलासा करून घेतला पाहिजे. महाराज सांगतात आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. काय की तो भगवंत एकदाची आपला की झाला की महाराज सांगतात त्याची सरली येर झार हरी करीतसे भक्ताची चाकरी.
एक मराठवाड्यातील घडलेली घटना सांगतो माय बाप्पा. एका छोट्याशा गावामध्ये एक म्हातारी राहत होती. तिला कोणाचा आधार नव्हता आणि ती म्हातारी गावापासून काही अंतरावर बारे बाबा त्या ठिकाणी छोटीशी झोपडी होती. हो, गावामध्ये यायची, भिक्षा मागायची आणि त्या ठिकाणी ती भिक्षा घेऊन गेल्यानंतर ती स्वयंपाक तयार करायची आणि पहिल्या प्रथम त्या भगवान गोपाल कृष्णाला आठवायची. देवा ये रे लल्ला ये, स्वयंपाक तयार आहे. आणि अशा पद्धतीने माय बाप्पांनो स्वयंपाक तयार झाल्यानंतर हाक मारल्यानंतर त्या ठिकाणी लहान मुलाच्या रूपामध्ये तो दुडू 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 धावत तो लल्ला त्या ठिकाणी यायचा, जेवण करायचा आणि निघून जायचा. दर दिवशी ती म्हातारी आई गावामध्ये यायची, भिक्षा मागायची, ठरल्या वेळेप्रमाणे ती स्वयंपाक करायची, लल्लाला हाक मारायची. भगवंत त्या छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये येऊन जेवण करून जायचा. परंतु माय बाप्पानो त्या काय आईचा, त्या म्हातारी आईचा काय भाव असेल. एक दिवशी ती म्हातारी आई अचानक त्या ठिकाणी माय बाप्पानो वय सुद्धा संपलेली होती आणि अशा पद्धतीने ती आईची मरण झालं. गावकऱ्यांनी बघितलं, त्या ठिकाणी अग्निसंस्कार दिला. परंतु ठरलेल्या वेळाप्रमाणे त्या ठिकाणी हा लल्ला मात्र दर दिवशी त्या ठिकाणी यायचा. हो, झोपडीच्या आजूबाजूला पूर्ण फिरायचा. हो, हाक मारायचा, आई 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 हाक मारायचा. माय बाप्पानो काय काय हे का सांगायचं आहे माय बाप्पानो, की ज्या ठिकाणी भाव आहे ना त्याच ठिकाणी देव आहे. काय भाव असेल देव भोळियासी भोळा, देव भोळियासी भोळा, देव भोळियासी भोळा, देव भोळियासी भोळा. काळ्याची काळा, काळ्याची काळा, देव भोळियासी भोळा, देव भोळियासी भोळा. जर आपला भाव भोळा असेल तर देव सुद्धा माय बाप्पानो, देव कुठे आहे महाराज सांगतात, जैसा हृदयामध्ये रामो. काय सर्व सुखाचा काम सर्वांमध्ये तो भरून उरलेला आहे. हो. देव भरून उरलेला देव कुठे आहे? देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. अति महाराजांनी सांगितलं, देव नटला नाना परी, नाही का. जैसा भगवंत तुमच्यामध्ये आहे, सगळ्यामध्ये तो भरून उरलेला आहे. विठ्ठल जळी चळी भरला, रीता ठाव नाही भरला. महाराज सांगतात की देवा, भगवान परमात्म्याने सांगितलं देवा काय पाहिजे. नामदेव महाराजांनी सांगितलं देवा मला काहीच नको, काय याची देवा पै मागत आणि चरण सेवा अखंडी. चरण सेवा माय बाप्पानो, जो चरणाजवळ आहे ना माय बाप्पानो त्याचा उद्धारच आहे. पहिल्या प्रथम की नम्र झाला पाहिजे. नम्र झाले भूता त्याने कोंडिले आनंद. लवाळ माय बाप्पानो बघा, नदीला पूर आल्यानंतर जो लव्हाळा असतो तो किती पूर आल्यानंतर तो उभं राहत असं आहे का? नाही. पूर आल्यानंतर ते लवाळ वाकून घेतय आणि नदीला मोकळी जागा देतय. परंतु पूर ओटून गेल्यानंतर ते लवाळ परत उभा असते. की तसा साधकाची जी दशा आहे ना, साधक त्या पद्धतीने पाहिजे. हो, काय की महाराज सांगतात माय बाप्पानो नम्र झालो पाहिजे. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखर दारवा, मुंगी साखर दारवा, लहानपण देगा
साखरेचा रवा लहानपण दे गा देवा. पण लहानपण कोणी घ्यायला तयार नाही माय बाप्पांनो, नाही का? कोण? आमच्यासारखा तर कोणी नाही का? हो माय बाप्पांनो, की लहान झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, चरण सेवा. हो महाराज सांगतात याची देवापै मागत चरण सेवा अखंडित. कानोपात्रा, कानोपात्रा माय बाप्पानो ही एक वेशीची मुलगी होती. वेशेची मुलगी होती, परंतु ज्या वेळेस कानोपात्रा माय बाप्पांनो शेमा नायकींची मुलगी वेश्या होती, तिला सुद्धा कळालं की माझ्या मुलीला तरुण मुलगी आहे, नाही का? आणि मी ज्या वेळेस हे वाईट कृत्य जेव्हा माझ्या मुलीला जर माहित झालं तर कसं होईल, ती भगवंताला वारंवार विनंती करायची. हो, ही माय बाप्पानो कानोपात्रा सुंदर गायन करायची, नाच गायन करायची, जशी मीराबाई पग घुंगरू बांध कर नाचे रे, नाही का? अशा पद्धतीने कानोपात्रा नाचायची. सर्व त्या ठिकाणी माय बाप्पांनो त्या नगरीतील लोक गोळ व्हायचे आणि काही बक्षीस त्या ठिकाणी कानोपात्राला भेटायचे. एक दिवशी त्या नगरीतील राजांनी बघितलं. राजांनी बघितल्यानंतर त्या ठिकाणी कोणाची मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, आपल्या नगरामध्ये आला. हो, आणि त्या शेमा नायकींकडे कानोपात्राची मागणी केली. कानोपात्राने माय बाप्पानं त्या ठिकाणी आईला सांगितलं, आई हे शरीर मला तू विकतेस? मला राजा पुढे आपलं काही चालत नाही, तुला जावं लागेल. हो, अशा पद्धतीने त्या ठिकाणी कानोपात्रा माय बाप्पानो तिने सांगितलं भगवंताकडे घेऊन चला. ज्यावेळेस माय बाप्पाला आपण चरण सेवा याच्यावरती आपण बोलतो, आणि त्या ठिकाणी माय बाप्पानो हे कानोपात्रा सर्व लवाजमा त्या ठिकाणी भगवान परमात्मा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलेले आहे. त्या ठिकाणी माय बाप्पांनो भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवलं. मस्तक हे माझे पायावरे, मस्तक चरणावरती माय बाप्पानं भगवंताच्या ठेवलं. आणि त्याच ठिकाणी भगवंताला सांगितलं, देवा अरे हे माझं शरीर आणि हा राजा घेऊन चाललेला आहे, हा माझा तुला देह तुला मी अर्पण केलेला आहे. त्याच चरणावरती माय बाप्पानं त्या ठिकाणी कानोपात्राचा प्राण गेला. माय बाप्पानं प्राण सोडला. थोड्या वेळाने बघितली कोणची मुलगी आहे, कोणाची मुलगी आहे, विचारपूस केली. बघतात तर तिला आगत हलवतात, धाड जशी पडली, संपलेली होती. देह माय बापाने त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती ठेवलेला होता. चरणच म्हणजे किती पवित्र आहे माय बाप्पानो. सर्व बडवे मंडळी जमा झाली. या कानोपात्राला उचला, कोण आहे मुलगी, ता तिकडे स्मशानामध्ये अग्निसंस्कार द्या. परंतु त्या ठिकाणी सर्व बडवे मंडळी माय बाप्पांनो, काही त्याच्यामध्ये एक अनंत शास्त्री नावाचा एक शुद्र माणूस, शेहना माणूस होता. बघा माय बाप्पांनो, कोणतीही गोष्ट शेहण्या माणसाशिवाय तरुण किती हुशार असेल, हो, पण कोणी शेहना आहे ना बुवा एखाद तरी, नाही का? हो, त्या ठिकाणी शेहण्याला मान दिला पाहिजे. आणि आजचे तरुण माय बाप्पांनो शेहण्या माणसाला मानत नाही. हो, स्वतःच्या आई वडिलांना कधी कधी माय बाप्पांनो काही असे आहेत, आई वडिलांना कधी माय बाप्पांना स्वतःचे मुलं जाप देत नाही, बोलत नाही. ही परिस्थिती आज आपल्याकडे सुद्धा आहे. हो, सप्ताह करायचं कारण हेच आहे, आपल्या गावामध्ये सुसंस्कृत झाले पाहिजे तरुण. आजच्या तरुणांनी इकडे वळलं पाहिजे माय बाप्पांनो. दादाजी पांडुरंग शास्त्री आठवले सांगतात, जाग 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 तरुणा, लाज आज संस्कृतीची तुझं राखण. हो, एक भावगीतामध्ये सांगतात, घे करी तलवार गीता ज्ञान भक्ती अंतरी, या युगाची ही लढाई शास्त्र संधी ना करी, कार्य हे योगेश्वराचे नाव त्याचे वैखरी, उठ मर्दा सिंह नांदे पुत्र देतो ईश्वरी. हो, गीतेसारखं ज्ञान घे. हो, भगवद्गीता वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. हो, असं वाङ्मय वाचलं पाहिजे. आजचा तरुण बिघडलेला आहे, याला जबाबदार कोण माय बाप्पानं? आपणच जबाबदार. परवाच्या दिवशी एक आमच्या उंबरठाणला तरुण 18-20 वर्षाचा मुलगा गेला. गडगंज संपत्ती, कोट्यावधी संपत्ती असताना सगळं आहे, पण माय बाप्पानो काय काळ असा आहे माय बाप्पानो. आणि त्याच्यासाठी आपण सावध झालो पाहिजे. माझा मुलगा काय करतो, माझा मुलगा जातो कुठे, येतो केव्हा, त्याला आपण विचारला पाहिजे. तो काम धंदा करतो का नुसता काय नेमकी करतो, काय हे आपण विचारपूस केली. आपली मुलगी तरुण झालेली आहे, हो, तिच्याकडे मोबाईल आहे, कुणाला फोन करते, नाही का? ही संस्कृती म्हणजे सप्ताह करायचा म्हणजे हीच आपली संस्कृती माय बाप्पानो. याच्यासाठी सप्ताह करायचा आहे. विठाला 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 विठाला
सांगितलं नाही, संध्याकाळ झालेली आहे. हो, या मृत्यू देहाबरोबर मी झोपतो रात्रभर. भगवंत ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सकाळी ज्या मृत्यू देहाचा आपण विल्हेवाट करू. आणि माय बाप्पानो अनंत शास्त्री नावाचा पंडित त्या माय बाप्पानो त्या मृत्यू देहाबरोबर झोपलेला आहे. हो, झोपल्यानंतर रात्री भगवंताने स्वप्नामध्ये सांगितलं, हो हिचा मृत्यूदेह अग्नी संस्कार द्यायचा नाही, आपल्याच उजव्या बाजूला ह्या ठिकाणीची समाधी बांधायची आहे. तीच माय बाप्पांनो त्या ठिकाणी तुम्ही आम्ही आपण जातो कानोपात्रा नाही का. आज मोठं वृक्ष आहे. मग आपले लोकांना भास झाला नाही नाही कानोपात्राचा गेला असता नव्हतं तरी साल तरी अंजस. हो, त्या वृक्षाचं ती साल आणून आणून ती साल ते वृक्ष मरून गेला माय बाप्पा. पण तरी सुद्धा तुमच्या आमच्या दर्शनासाठी ते साखळ दंडाने बांधून ठेवलेले आहे. त्या ठिकाणी आजही आहे. दर्शनाला गेल्यानंतर तिथं आपण काय माय बाप्पांनो काय ही चरण सेवाची माय बाप्पांनो त्या ठिकाणी चरणावरती तुझी सेवा करीन मन भावे. आणि त्याच्यासाठी महाराज सांगतात की त्याच्यासाठी सेवा करण्यासाठी सुद्धा आवड पाहिजे. आवड पाहिजे, नुसतं बोलण्यामध्ये सुद्धा मजा नाही माय बाप्पा. हो, महाराज सांगतात याची देवाफय मागत चरण सेवा अखंडित. नामदेव महाराजांना भगवंत सांगतात देवा अरे नामा काहीतरी माग, पण नामदेव महाराज सांगतात जी चरण सेवा दिली ना ही अखंडित. आणि ती बी कुठे दे तर ती सुद्धा अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये महाराज सांगतात. वास गावा